12वी जमली भाषण जपलं. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आपण आज चाललेला आहे कॉलेजला. आपला काल शेवटचा प्रॅक्टिकल पेपर झालेला आहे आणि आता आपण चाललोय कॉलेजला. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे कॉलेजहून घरी आणि आता आपल्याला इथे चिकट आणला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी. आपण आता जाणार आहे लगेच. मित्रांनो, आपण आज चाललेला आहे चिकट आणला आधार कार्ड अपडेट करायला. बालकृष्ण आणलेले आपण आता सगळं आपण चाललोय आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी. मित्रांनो, आपण आता आधार कार्ड अपडेट करून आलेलो आहे. आपण अपडेट करायला टाकले आणि आपण आता पाहून दुकानमध्ये आलेलो आहे. भाऊना नवीन टॅब आणलेला आहे. टॅब दाखी म्हणून सॅमसंगचा टॅब आणलाय, गॅलेक्सी टॅब. अनबॉक्सिंग होणार आहे थोड्या वेळात. मित्रांनो, आपण आता चाललोय हॉटेलला कशाबद्दल तर आपल्या मम्मीचा बड्डे होता आणि मला माहीत पण नव्हतं. आणि मला 2 वाजता माहीत झालं. मी कॉलेजवरून आल्यानंतर मी स्टेटस बघितलं मम्मीचं, तेव्हा कळलं मम्मीचा बड्डे म्हणून. आपण आता बड्डे निमित्त हॉटेलला जेवायला चाललेलो आहे. आता तिथून जाऊन आल्यावर आपण केक कट करणार आहे मम्मीचा. आता आपण गाडी काढतोय बाहेर. पण मला माहीतच नव्हतं मला का मम्मीच बड्डे आहे. आणि अचानक मला आता वाटलं काय 4 फेब्रुवारी आज काय आहे, पण ते नंतर कळलं 2 वाजता की आपल्याला मम्मीचा बड्डे आहे. आपण आता जेवण करण्यासाठी जातोय. पप्पाचं असं म्हणणं आहे की आपण आज जेवण करायला जाऊ. आत्ता नाना आले होते मित्रांनो, मला काही ब्लॉग काढायला जमलं नाही कारण ते नाना तर आमची थोडी मीटिंग चालू होती. नाना आत्ता गेलेले. आपण आता जेवण करायला जातोय. पप्पा येणार आहे, पण आपल्याला पप्पानी गाडी काढायला सांगितली. आपण आता गाडी काढणार आहे आणि मग जाणार आहे जेवण करण्यासाठी. आपण आता लगेच निघणार आहे. बघा, गाडी काढली आपण आता. मित्रांनो, आपलं आता जेवण झालेलं आहे आणि आपण निघालो आता घरी जाण्यासाठी. सगळेजण येत आहे. आता आपलं जेवण झालं, आता घरी जाऊन केक कट करायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, आपला आता उद्या निरज समारंभात भाषण आहे. उद्या आपल्या शाळेमध्ये स्टँडअप आहे उद्या. आपण तिथं आता प्रॅक्टिस करणार तरी भाषणाला उद्या द्यायचं आहे. कारण आपलं अचानक भाषणमध्ये नाव लिहिलेलं आहे लिस्टमध्ये. तर आपली तुम्हाला सांगतो कसं म्हणणार आहे आपण. तेव्हा सगळ्यात पहिलं काय माहिती का, तर आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि तर जमलेले माझे तमाम कार्यकर्ते, मित्र आणि मैत्रिणींनो, तर तुम्ही मला आज बोलायची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि मित्रांनो, मग मी सांगतो की माझे आवडते सर म्हणजे गायकवाड सर सगळेच आवडते होते, पण गायकवाड सर ज्यादा आवडते होते कारण ते वर्गामध्ये शिकायला आले. आम्हाला ते दुसऱ्या विषयात त्यांच्या लेक्चरमध्ये यायला जमत होतो. कारण ते जास्त टेन्शन नव्हतं राहत त्यांचं. ते आपल्या मागे पास नव्हते, काही नव्हते. प्रस्तावर नाही त्यांच्या लेक्चरला प्रस्तावर नाही पाहिजे बसायचं. आणि आपल्या इथे आवडणारे धर्म ते म्हणजे मुलगी सर मस्त याच्यात लग्न करून काढायचे आल्या आणि आपल्याला शिकायला लागायचे. एकदम मस्त सर होते. त्या मराठी शिकायचे. मराठी गोष्ट ज्या सांगित होते आपल्याला, काही माकडाच्या सांगत काही उंदराच्या सांगत काही. त्यानंतर आपल्या पाठाने काढत त्या सामान्य अगोदर राहिल्या त्या. पण त्याच्या डोक्यात असं गेलं मी त्या ठिकाणी मला कधी नाही कुठं बोला द्या, त्या काही नीट बोलत नाही मला. आणि आपल्या राहिला आता बाकी लोक यांच्याबद्दल बोलायचं कारण नाही, कोणी 12वीला आपण जास्त घेणं केलं नाही. 12वी थोडं कमी होतं. आणि आपल्या 12वी त्या प्रवासीचा संपला. 12वी आता इथं संपले. आपल्या आता पेपर झाला अजिबात टेन्शन घ्या नाही. आपल्याला पेपर अभ्यास दणके झाले, रोज अभ्यास चालू दणकेमध्ये, काही टेन्शन द्यायला अजिबात टेन्शन द्या. अभ्यास करायचं एकदम मस्त आहे. उद्या भाषण मला काही येणार नाही तरी परत भाषण करायचं. उद्या ब्लॉगमध्ये टाकतो भाषण. आपण ट्रायपॉड घेऊन सगळं भाषण करायला आपल्याला काही जमत नाही एवढं, तरी आपण करणार आहे. आता उद्या भाषण काय होतं पाहू. आता आपण डिस्टर्ब न करू नका सर ना. तर मित्रांनो, आता भाषण जमलं, 12वी जमली, भाषण जमलं. तर मित्रांनो, आपल्याला आता घरी येऊन केक कट करायचा होता, पण आपण कट केलेलं नाही कारण ते कॅन्सल झालेलं आहे. पप्पा गेले आपल्या गावातल्या सरपंचासोबत बाहेर, म्हणून आपल्याला केक कट करायचं नाहीये. आपण आता हे बघा, आपला मदत चाललाय दुबईला फिरण्यासाठी. दुबईत फिरायला चाललाय आता. तर मित्रांनो, आपल्याला उद्या स्टँडअप आहे. उद्या आपल्याला मनोगत व्यक्त करायचे. आपल्याला उद्या मनोगत व्यक्त करायचे. आपण आता आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये.